हे गाईज, आज मी बनवणार आहे पावभाजी। तर मी तुमच्यासाठी पावभाजी रेसिपी घेऊन येत आहे। तर मी पावभाजीसाठी घेतलेला मटेरियल आहे 1 वाटी वाटाणा, 2 बारीक चिरलेले बटाटे, थोडीशी फ्लावर, 2 ढोबळी मिरची, गाजर, बीट आणि आलं लसूण पेस्ट मी बनवून घेणार आहे। तर मी हे सर्व स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तरी मी ह्या सर्व धुतलेल्या भाज्या एका कुकर मध्ये ट्रान्सफर केल्या आहेत आणि त्याच्यात 1.5 तांब्या पाणी ओतलेलं आहे आणि मी त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मी झाकण बंद करून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकर होईपर्यंत आपण 2 टोमॅटो आणि 2 कांद्याची प्युरी बनवून घेणार आहे। मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि एका पातेल्यामध्ये सर्व भाज्या घेतलेल्या आहेत आणि पावभाजी यंत्राने मी त्याला सर्व मॅश करणार आहे। व्यवस्थित मॅश करून घेणार आहे, मी बारीक करून घेणार आहे। तुम्ही मिक्सरलाही करू शकता। पाहू शकता मी व्यवस्थित मॅश केलेलं आहे। बारीक असं व्यवस्थित मॅश केलेलं आहे। तर मी कढई घेतली आहे, त्या कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं तापवून घेतल्यानंतर मी एक बारीक चिरलेला कांदा त्यात तळण्यासाठी टाकलेला आहे। व्यवस्थित मी असा खरपूस असा तळून घेतलेला आहे। त्यातच मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, व्यवस्थित परतलेली आहे। ती व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मी 2 मोठे चमचे पावभाजी मसाला, सुहाना पावभाजी मसाला आणि लाल तिखट थोडंसं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी टोमॅटो कांद्याची पेस्ट बाजूला परतून घेतलेली होती, ती ही पेस्ट मी ह्यामध्ये टाकलेली आहे आणि त्यातच मी सर्व मिश्रण बनवलेलं होतं, कुस्करून बनवलेलं होतं भाज्यांचं, ते सर्व मी यात मिक्स केलेलं आहे। व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता मी थोडंसं भाज्या उकडलेलं पाणी होतं, ते पाणी ह्यात मी टाकलेलं आहे। व्यवस्थित हलवायचं आहे। त्याची थिकनेस पाहायची आहे तुम्हाला, कशी पाहिजे, पातळ पाहिजे की घट्ट पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकायचं आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा गावरान तूप किंवा तुम्ही बटरही टाकू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि 10 मिनिटं भाजी ही व्यवस्थित बारीक गॅसवर ठेवायची आहे। चमचमीत अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता अशी गरमागरम सर्व करायची आहे। अशाच नवनवीन रेसिपी